नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपल्याकडे वेस्टर्न कंपनीचे महाराष्ट्राचे जे मार्केटिंग मॅनेजर आहेत बी डी राठोड साहेब, त्यांचा परिचय देतो. हे बी डी राठोड आहे. हा, नमस्कार. मी बी डी राठोड, वेस्टर्न ॲग्रीसीड्स लिमिटेड, गांधीनगर, गुजरात या कंपनीमध्ये 29 वर्षापासून महाराष्ट्राच्या लेवलवर काम करतोय मी. त्यामध्ये आमच्या कंपनीचे मुख्यतः ऑइल पिकांवर काम करतो आम्ही. त्याच्यामध्ये शेंगदाणा आहे. दुसरं पीक आम्ही उन्हाळी पिकावर, तिळावर फार मोठं काम केलेलं आहे महाराष्ट्राच्या लेवलवर, जे शेतकऱ्यासाठी कमी खर्चात, कमी वेळेत चांगलं उत्पन्न, जास्त उत्पादन देणारं पीक आणि जास्त नफ्यावालं पीक हे म्हणजे तीळ आहे. आणि आज पाहतोय आम्ही या 4 ते 5 वर्षापासून तिळाचं पीक उन्हाळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा की यांच्या बोलण्याचा कल असा आहे शेतकरी बंधूंनो, की तिळाचं पीक हे इकॉनॉमिकल आहे, त्याला इनपुट कमी लागतात आणि ते आपण घ्यायला पाहिजे. तर राठोड साहेब, आम्हाला सांगा की वेस्टर्नचा खूप दीर्घ अनुभव आहे तिळाच्या पिकाबाबतीत. तर तिळाच्या कोणत्या व्हेरायटी आहेत तुमच्या आमच्या शेतकऱ्यासाठी? सर, तीळ ऍक्च्युली जर पाहायला आम्ही, तर मी 1997 मध्ये ज्यावेळेस वेस्टर्न ॲग्रीसीड जॉईन केली त्यावेळेस आम्ही उन्हाळीमध्ये, खरीपमध्ये तीळ विकत होतो. आणि तिळाचा मुख्य एरिया होता बुलढाणा आणि जळगाव. त्यावेळेस माझा तिथं तीळ या 2 जिल्ह्यामध्ये 45,000 पॅकेटचा सेल होता, 2 जिल्ह्यामध्ये. आणि ते मुख्यतः 4 एकर 5 एकर असे पॅकेट असायचे, पॅकेट म्हणजे क्षेत्र असायचं तिळाचं. पण कालांतरानं काय झालं, तिळाला भाव कमी आणि तिळाचं बरसातीमध्ये काढायचा त्रास, हे तिळाचं पीक 2004 पर्यंत कमी झालं. आणि 4च्या नंतर आम्ही ठरवलं की हे तीळ, आमचं तीळ तर उन्हाळी आणि पावसाळीमध्ये येणारं 2 सीझन मध्ये येणारं तीळ पीक आहे. तीळ उन्हाळी आणि पावसाळी सुद्धा येतो. हा, तर मग आम्ही उन्हाळीमध्ये त्याचे पूर्ण प्रयोग केले. शेतामध्ये आम्ही लावून पाहिलं तर उन्हाळी तिळामध्ये, उन्हाळी वातावरणामध्ये तिळाचं उत्पन्न एकरी 3, 4, 5, 6 क्विंटल पर्यंत उत्पादन तिळाचं शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे. आता मला सांगा की तुमच्या ज्या प्रमुख व्हेरायटी आहेत, जसं वेस्टर्न 11चा मला अनुभव आहे, तुमच्या ज्या 2-3 प्रमुख व्हेरायटी आहेत त्याची वैशिष्ट्य सांगा, का घ्यायला पाहिजे? माझ्याकडे सर, माझ्या कंपनीकडे तिळाच्या अशा 4 व्हरायटी आहेत मुख्य. आम्ही पहिले काम केलं वेस्टर्न 11वर, जो तीळ पांढरा आहे. दुसरं आहे आमच्याकडे समर्थ. हे आणखीन आम्ही शेतकऱ्यापर्यंत, बऱ्याच शेतकऱ्यापर्यंत ती व्हेरायटी पोहोचलीच नाही. समर्थ पोहोचली नाही. तिसरी आहे आर्ली. म्हणजे वेस्टर्न आर्ली म्हणजे कमी दिवसात येणारी आहे, पण उन्हाळ्यामध्ये फार काही कमी दिवसाच्या व्हरायट्या काम करत नाही. बरोबर. ज्या व्हरायट्या आर्ली राहतात त्याचं उत्पादन कमी येतं. करेक्ट. त्यामुळे आम्ही ती व्हरायटी आणखी पुढे दिली नाही. अच्छा. चौथी व्हरायटी आहे आमच्याकडे वेस्टर्न ब्लॅक, जे पूर्णत्व काळा तीळ आहे. एकदम ब्लॅक. एकदम ब्लॅक. या काळ्या तिळाचं जनरली होम हवन आणि आयुर्वेदिक म्हणून ह्या पिकासाठी ह्या तिळाचा वापर होतो. पण हे ठराविक एरियामध्येच लागवड केली जाते. तर ज्या व्हेरायटी आहेत, एक वेस्टर्न 11 आहे ती जनरल वापरल्या जाते. नंतर वेस्टर्न समर्थ आहे, वेस्टर्न आर्ली आहे, वेस्टर्न आर्ली जी आहे, आणि वेस्टर्न ब्लॅक आहे. आता ही वेस्टर्न आर्ली आहे. मला काय वाटते की ज्या शेतकऱ्याकडे समोर पाणी त्याचं पुरत नाही, त्याच्यासाठी ही एक पर्यायी व्हेरायटी चांगली राहू शकते. कारण याला 5-10 दिवस कमी लागतील, तर याला एक पाणी कमी लागेल ना. एक पाणी कमी लागेल. तर ती अर्ली घेता येईल. म्हणजे वेस्टर्न 11 जर 85 ते 90 दिवसात तयार होत असेल, तर वेस्टर्न आर्ली ही 70 ते 75 दिवसामध्ये निघून जाईल. म्हणजे ही एक चांगली व्हेरायटी आहे वेस्टर्न आर्ली. आणि ब्लॅक तीळ जो आहे तो काही विशेष, जे प्रयोग करणारे शेतकरी आहेत, समजा तुमच्याकडे 4-5 एकर तुम्ही तीळ लावत असाल, तर त्यांनी प्रायोगिक हा घ्यायला हरकत नाही. कसं आहे सर, ब्लॅक तीळ आम्ही देऊ शकतो, पण शेतकऱ्यांना काय होते, व्यापारी जर शेतकऱ्यांनी तो तीळ लावला, तो ऍक्च्युली तो तीळ पांढऱ्या तिळापेक्षा दीडीनं भाव जास्तीने घ्यायला पाहिजे व्यापाऱ्यांनी. पण काळा तीळ पांढऱ्या तिळात मिक्स होतो म्हणून
जनरली त्या तिळाला व्यापारी घेत नाही. व्यापारी घेत नाही. हा. हा. त्याला तो कुठेतरी एक किराणा दुकान असे जे ठराविक व्यापारी पाहूनच विकावं लागतात. हा, तर शेतकरी बंधूंनो, हा फ्लॅग जो आहे हा मार्केटमध्ये नेहमी 1.25 पट 1.5 पट भावानं मी बघितला आहे. कारण याचे औषधी उपयोग खूप आहेत हवामानमध्ये आणि खूप हवामानमध्ये हा वापरतात, म्हणजे याचा स्पेशल यूज आहे. हम्म. परंतु तुम्ही मार्केट पाहून तुम्हाला जर ते विकता येत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. कमर्शियल हा मार्केटमध्ये नेऊन टाकला तर त्याला भाव मिळतीलच असं सांगताय. सांगताय तर एकदम. हा, आता दुसरा मुद्दा असा आहे की या उन्हाळी तिळाचं एकरी बियाणं किती लागते? सर, उन्हाळी तिळामध्ये वेस्टर्न 11 हे जो वाण आहे हा एका एकरला 1 ते 1.5 किलो बियाणं स्टँडर्ड असं टाकावं शेतकऱ्यांनी. 1.5 किलोच आम्ही आमच्या मागच्या आणि व्हिडिओमध्ये 1.5 किलो बियाणं हा. टाकते वेळेस शेतकऱ्यांनी त्यामध्ये एखादी आपली एन्झाईमची बॅग, मायक्रोन्युट्रिएंट्स. हा, ते मी सांगतो. मायक्रोन्यूट्रिन सहसा नाही मिसळत आपण. तर हे आमचं सुपर सॉइल चार्जर ग्रॅन्युल जे आहे ते 10 किलो 1.5 किलो बॅग 1.5 Mix किलो करायचं. तिळामध्ये मिक्स करायचं आणि एका एकरला पेरणी आणि करायची. त्याची पेरणी करायची. आणि आणि यदा आम्ही शेतकऱ्यांना सांगतो. ते फार चांगलं आहे सर, कारण की ऑइल सीडला ग्रॅन्युअल्स एवढे काम करतात. आपलं म्हणजे दोन्ही होते ना. हा. कारण सुपर सॉइल चार्जर हे ह्युमिकचे ग्रॅन्युल आहेत, त्याचा ईसी कमी आहे. सुपर सॉइल चार्जर जे आहे ना एवढं म्हणजे कसं आहे की ते क्षारता त्याची कमी आहे. कुठल्याही तीक्ष्ण क्षारयुक्त खतासोबत तीळ तुम्हाला मिसळून पेरता येत नाही. तर हे सुपर सॉइल चार्जर जे ग्रॅन्युल आहेत हे तिळाला अजिबात डॅमेज नाही करत. आणि जमिनीमध्ये माझ्या प्रयोगमध्ये सुद्धा मी अनेक शेतकऱ्याकडे सुपर सॉइल चार्जरचे जे पाहिलेले आहेत त्याची उगवण क्षमता चांगली झालेली आहे, लवकर झालेली आहे आणि वाढ पण चांगली झाली. बरोबर आहे. कारण ते त्यातून ह्युमिक मिळेल, पांढऱ्या मुळ्याची वाढ चांगली होईल, तिळाचा स्टँड चांगला राहील आणि एकंदरीत ते फायद्याचंच राहील. तर बंधूंनो, 1.5 किलो तुमच्या पसंतीचा, तुमच्या जी व्हेरायटी आहे त्या व्हेरायटीचा तीळ 10 किलो ग्रॅन्युल मध्ये मिसळून तुम्हाला 1 एकरासाठी पेरता येतो. आता या तिळासाठी तुम्ही चांगली जमीन तयार करायची. आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे, लेवल असली पाहिजे, ढेकळं गोटे त्यामध्ये नसली पाहिजेत. जमिनीला पाणी द्यायचं आणि पाणी देऊन वापसा आल्यानंतर तुम्ही या तिळाची पेरणी करायची. एकरी 1.5 किलो बियाणं वापरायचं आणि पेरणी झाल्यानंतर परत हलकं पाणी द्यायचं. बरोबर आहे. आणि आता दुसरा प्रश्न आहे, मागच्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं की तिळाला फारशी तणनाशक वापरल्या जात नाहीत. परंतु प्री इमर्जन्स आता लिटरेचर सर्वे केला तर पेंडामेथिलीन 30% ईसी हे तुम्हाला 1 एकरासाठी 1 लिटर मारू शकतो. हे तुम्ही प्री इमर्जन्स वापरू शकता. पण शेतकऱ्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर टाकावं. हो, त्याला अनुभव लागते. कारण आता ते कसं वापरायचं ते मी सांगतो. तुम्ही तिळाची पेरणी केली, हलकं पाणी द्या आणि वापसा आल्याबरोबर हे पेंडामेथिलीन दुसऱ्या दिवशी फवारा, म्हणजे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. आणि तिळाची जी पेरणी आहे, माझा जो अनुभव आहे तो 1/2 ते 1 इंच खोल पाहिजे. त्याच्यापेक्षा उथळही नको, त्याच्यापेक्षा 1 इंच गेलं तरी चालेल. त्याला जो पेरणीनंतर जो पाणी द्यायची जी पद्धत आहे ना ती लगेच द्यावं लागतं पाणी. हो ना, म्हणजे हलकं स्प्रिंकलर पाणी द्यायला पाहिजे, त्याशिवाय त्याचं जर्मिनेशन चांगलं होणार नाही. म्हणजे बघा, आता जमीन तयार करणं झालं, पेरणी झाली, तणनाशक झालं आणि जर्मिनेशनची आपण व्यवस्था केली. आता हा तीळ उगवून आल्यानंतर मला सांगा की याला आम्ही असं सांगतो की पहिल्या 25-30 दिवसात त्याला तणमुक्त ठेवा. त्यासाठी तुम्हाला हात डवरं, बैलावरचं डवरं किंवा निंदर याच्या सहाय्यानं तणमुक्त ठेवा असं आम्ही सांगतो. कारण लिटरेचरमध्ये पोस्ट इमर्जन्स तणनाशक वापरा असं काही मला कुठे फारसं दिसलं काही शेतकऱ्यांचा अनुभव आहे, काही ठिकाणी
काही आमचे मित्र सांगतात की याला टर्गा सुपर सारखे तणनाशक वापरता येतात. टर्गा सुपर पंपाला 50 मिली या प्रमाणे पोस्ट इमर्जन्सीसाठी म्हणजे पेरणीनंतर 15-20 दिवसानं तुम्हाला वापरता येते. परंतु बंधूंनो, हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनुभवावरून किंवा तुमच्या कुण्या मित्रानं जर वापरलं असेल तर त्यांचा अनुभव तुम्ही तुमच्या सोबत शेअर करा, कंपनी प्रतिनिधीशी किंवा दुकानदाराशी चर्चा करा आणि वापरा. कारण तीळ हे तसं नाजूक पीक आहे. म्हणजे थोडासा टर्गा सुपरचा डोस जास्त झाला तर तीळ डॅमेज होण्याची शक्यता नाजूक पीक आहे, बारीक पीक. कारण पोस्ट इमर्जन्स मध्ये तिळाला डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यामुळं ते काळजीपूर्वक वापरा. आता हा किती दिवसात फुलावर येतो वेस्टर्न 11 सारखा? वेस्टर्न 11 तीळ जो आहे त्याला एक थोडी पेरणीची पद्धती सांगतो मी. 1.5 फुटाचा 2 तासातलं अंतर असावं. एका एकरला 1.5 किलो बियाणं असावं. त्याच्यानंतर उगवून आल्यानंतर त्याला एखादी डवऱ्याची पळी दिली तरी चालेल त्याला. त्याच्यानंतर या झाडाला वरून फ्लॉवरिंग स्टेजला त्याचं जे उत्पादन वाढीचे काही कार्य आहे, जसं फॉली बुस्टर आहे, त्या फ्लॉवरिंग स्टेजला जर दिलं तर त्याला फुलाची संख्या जास्त लागते आणि बोंड्यामध्ये जे दाणे आहे ते जास्त प्रमाणात येतात आणि वाढतात. पॉलिनेशन चांगलं होऊन जास्त सिटिंग. आणि दुसरं, एका या वेस्टर्न 11 तिळाची उंची सर्वसाधारण 90 सेंटीमीटर पर्यंत आहे. म्हणजे 2.5 फुटापर्यंत वाढते. 3 फुटापर्यंत. तर याला वाढीसाठी जर हेवी ब्लॅक सॉइल मध्ये आणि सर्वसाधारण जमिनीमध्ये अशा वेळेस आविष्कार नावाचं जे एक औषध ग्रोथ प्रमोटर आहे ते त्यांना दिलं तर आणखी त्याची वाढ होण्यामध्ये मदत होते. तर बंधूंनो, आता तिळाचा साहेबांचा खूप अनुभव आहे. फ्लावरिंग स्टेजला जर समजा फोली बुस्टर पंपाला 20 मिली आणि आविष्कार पंपाला 20 मिली असं जर वापरलं तर त्याची वाढही चांगली होईल, त्याला फ्लावरिंगही जास्त येईल आणि उत्पन्न चांगलं येईल तुमचं. तिळाबद्दल एकदम तिळाबद्दल जर सांगायचं सर, मी 2006 पासून तिळावर काम करतो. ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये उन्हाळीमध्ये तीळ लागवड केल्या जात नव्हती. उन्हाळीमध्ये तीळ वाढवण्यासाठी हे आम्ही 2006 ते 2007 मध्ये कंपनीने 20 ग्राम तिळाचं पाऊच, वेस्टर्न 11 बियाण्याचं पाऊच आम्ही 20 किलोच्या बॅग मध्ये फ्री टाकलं होतं 2006 ते 2007 मध्ये. कारण उन्हाळीमध्ये भुईमुंग पेरला जाते, त्याच्यासोबत तीळ लावावं. हे भुईमुंगामध्ये येणारं बोनस पीक आहे. नाही, त्याला वेगळं पाणी लागत नाही, खत लागत नाही. तर बंधूंनो, म्हणजे साहेबांनी तिळाच्या प्रमोशनचं चांगलं काम केलं आहे. वेस्टर्न ॲग्री या कंपनीनं ते प्रमोशनचं काम केलं आहे. शेंगदाण्याच्या बॅगमध्ये त्यांनी 20 ग्रॅम तिळाचं पाकिट फुकट शेतकऱ्यांना दिलं आणि त्यांचा म्हणजे 2006 पासूनचा म्हणजे आज 19-20 वर्षाचा काळ, म्हणजे 20 वर्षाचा या तीळ पिकाचा अनुभव आहे. तर त्यांच्या अनुभवाचा नक्कीच आपल्याला फायदा घेता येतो. काही अडचण असली तर आपल्याला त्यांना कॉन्टॅक्ट करता येते. तिळाचे रेट सर काय शेतकऱ्यांना, एक तर तीळ कसा प्रोडेबल आहे, तिळाला वेगळी काही मशीन लागत नाही काढायला. बरोबर आहे. तिळाला हाताने कापणे, जागेवर वाळवणे, उलट करणे मशीन किंवा मशीन मधून थ्रेशिंग पण, हार्वेस्टर पण करू शकतात. सॉरी, थ्रेशर मधून. बरोबर आहे. तिळाचा हंगाम जो आहे ना तो करण्यासाठी तुम्हाला कसं आहे की तीळ कापायचा, पेंड्या बांधायच्या, पेंड्या सुकवायच्या आणि पेंड्या झटकल्या म्हणजे तुम्हाला तो तीळ मिळतो. आणि तो उपनेरानं किंवा मणी यंत्रानं ते उपणून तुम्हाला ते तुम्हाला प्रोसेस करून घेता येते. तर हे झालं आता पेरणीपासून तर हंगामापर्यंत आपली चर्चा झाली. तर यामध्ये आता आपल्याला 80 ते 90 दिवस लागतात तिळाला आणि या 80 ते 90 दिवसात साधारणतः एकरी 3 क्विंटल 3.5 क्विंटल तिळाचं उत्पन्न मिळते. तिळाचे भाव 10,000च्या खाली आजकाल नसतात. म्हणजे फारसं इनपुट गेलं होतं तिळाचे. हो, आपण 10च पकडू ना. म्हणजे फारसं त्याला इनपुट लागत नाहीत.
फारशी खतं लागत नाहीत. हो. पेरताना जर तुम्हाला द्यायचं असेल तर एखादं संयुक्त दाणेदार खत तुम्ही अर्धी बॅग एक बॅग द्या. नंतर एखादा फवारा लागतो. बरं मला सांगा, याच्यावर इन्सेक्ट पेस्ट किंवा याचा काही फार अटॅक येतो का? नाही सर, फार काही अटॅक. फारसा काही अटॅक येत नाही. मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं, जर अटॅक असेल तर कुठलंही इन्सेक्टिसाइड तुम्हाला त्या कंडिशन प्रमाणे साधं कॉन्फिडर वापरा असं मी सांगितलं शेतकऱ्यांना. मावा तुडतुडे असतील तर कॉन्फिडर म्हणजे फारसं काही याला लागत नाही. तर बंधूंनो, ही आता तिळाची पेरणीपासून ती हार्वेस्टिंग पर्यंत सगळी आपली माहिती झाली. राठोड साहेब, मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की तिळाला फारशी जनावरं खात नाहीत. त्याबद्दल शेतकऱ्यांच्या काही अशा कॉमेंट आल्या, बाकीची जनावरं नाही खात पण काही ठिकाणी रोह्यांचा त्रास आहे. आता रोही आमच्या भागात नाहीत, मला तो त्रास माहित नाही, त्यामुळे मी तसं स्टेटमेंट केलं. शेतकऱ्यांची मी माफी मागतो, कारण याचं उदाहरण माझ्या शिवारामध्ये काही त्रास नाही झाला. मी याचं उदाहरण असं देतो. तुम्हाला आठवत असेल, आपण पहिले तीळ म्हणजे हे 8 तासाचं पीक होतं. 8 तासाचं पीक आहे. 8 तासाचं बॉर्डर क्रॉप, आपण त्याला दुसऱ्या शुद्ध भाषेत म्हणून बॉर्डर क्रॉप, पण त्याला आपण एक शेतकऱ्याच्या भाषेमधून 8 तासाला तीळ लावलं जात होतं. बरोबर. कारण याला त्या पिकाला संरक्षण आणि उत्पन्न, असं म्हणजे दुहेरी आमके आम कुठली घेता. तर याचा एक हे अर्थ होता. आणि त्यावेळेस जे जनावर धुऱ्यानं चरत होते, इकडे ज्वारी राहायची, इकडे तीळ राहायचा, तर जनरली बकरी सारखी जात फक्त त्याचा थोडंसं कुठंतरी शेंडा मार, म्हणजे फारसा त्रास नाही. फारसा जनावराचा तिळाला त्रास नाही. आणि पाळीव जनावर तर याला तोंड लावत नाही. तोच अनुभव मी माझा तुमच्याशी शेअर केला. रोह्याचा थोडाफार त्रास आहे असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर शेंडा वगैरे शेंडे मारतात असं साहेबांचं म्हणणं आहे. परंतु इतर पिकाला जसा मका या पिकाला जसा रोह्याचा त्रास आहे तसा तिळाला म्हणजे तुलनात्मक तिळाला कमी त्रास, नुकसान कमी आहे. आणि तुलनात्मक आता राठोड साहेब याला आम्ही सांगतो की 3 ते 4 पाणी द्या. बरोबर आहे. पाणी जे आहे सर, हे जमिनीचे पोत पाहूनच पाणी द्यायला पाहिजे. जमिनीची निसर्गाची त्यावेळेची जी उष्णता आहे, जमिनीचं हवामानानुसार जे जमिनीतलं पाणी सोकलं जाते त्यानुसार पाणी द्यायला पाहिजे. पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल आता म्हणजे मी सांगू शकतो की आपल्या जमिनीचा पोत पाहून तुम्हाला समजते पाणी लागते की नाही. तर हलक्या जमिनीमध्ये तुम्हाला 4 पाळ्या 5 पाळ्या लागू शकतात. भारी जमिनीत तुमचं 3 पाळ्यात सुद्धा येऊ शकते. तर बंधूंनो, तिळाच्या बाबतीत सर्वसमावेशक म्हणजे जवळपास सर्वच मुद्दे आपण कव्हर केले आहेत. तिळाला म्हणजे पेरणीपासून, बियाण्यापासून, जातीपासून आणि त्यांचा वेस्टर्न चा अनुभव आहे. परंतु बंधूंनो, आपण आपल्या विद्यापीठाच्या व्हेरायटी लावू शकता, दुसऱ्या कंपनीच्या लावू शकता. ही आमची जी चर्चा आहे, ही माहिती आहे, ही मार्गदर्शक स्वरूपाची आहे. याचा तुम्ही वापर करा आणि अधिक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करा. आणि आमची माहिती तुम्हाला आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.